मी सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि जातोय खेळपट्टीच्या दिशेने. इथं पहिल्या सत्राला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फलंदाज गणेश आणि महेंद्र हे दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळतील. आणि संघाचं वैयक्तिक पहिले षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गिरीशला पाहतोय एक्सप्रेस गोलंदाज आहे. सातत्यानं याही गोलंदाजाचा बोलबाला आम्ही भरपूर वेळा पाहायला गेलाय आणि इथून दोन्ही टीमला चांगला खेळ करणे हे फार महत्त्वाचं असणार आहे. 5 ओव्हरमध्ये जवळजवळ 40 ते 45 धावा येणं फार महत्त्वाचं असणार आहे. सामन्याला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज गिरीशला पाहतो तर स्ट्राईक एंडवरती गणेश. पहिलाच बॉल बॅटची एनर्जी लागली जाते, फटका फसला जातोय आणि इथून झेल सुटला गेलाय आणि तोही गणेश या फलंदाजाचा झेल सुटलाय आणि या झेलची किंमत जरूर मोजावं लागेल. कारण एखाद्या खेळाडूचा झेल सुटला जातो ना, तो खेळाडू हमी ठरवला जातो मैदानाच्या आतमध्ये आणि इथून चांगला प्लेयर आहे आणि चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला मात्र जीवदान मिळाला आणि जीवदानाचं सोनं जरूर पुढच्या इनिंगमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 1-2 ओव्हरमध्ये जर 1-2 ओव्हरपर्यंत जर हे दोन खेळाडू थांबले तर मग धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गुडलाईस वरती चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती आपण जर विचार केला तर जरूर बॅटची एनर्जी लागली गेली होती. इथून सलगचा दुसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गिरीशला पाहतोय. रिव्हर्स फटका लागला तर पार असं समीकरण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं. पंचाचा इशारा आला वाईट बॉल. एक अवंतर धाव जरूर पाहायला मिळते, परंतु रिव्हर्स फटका लागला तर पार नाहीतर अबाद असं समीकरण सातत्याने म्हटलं जात आहे. आणि इथून जरूर सलगचे 2 बॉल डॉट फेकले होते आणि त्याच्यानंतर खराब चेंडून धावसंख्या ओपन केली जाते. एक अवंतर धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. सलगचा हा दुसरा चेंडू खराब फेकला जातोय आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल गोलंदाज गिरीशला. पहिले 2 चेंडू अप्रतिम फेकले होते. मी तर म्हणेन चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होता या गोलंदाजाकडनं, परंतु थोडीशी लाईन खराब पाहायला मिळते आणि सलगचा दुसरा बॉल देखील वाईट फेकला जातोय. 2 धावा जरूर धावफलकेवरती लागल्या गेलेत अवंतर धावेने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती गणेशला पाहतोय. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. हाई बॉल. सलगचा तिसरा बॉल वाईट फेकला जातोय. मी तर म्हणेन आजच्या रात्रीमध्ये व्हाईट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. एक नवा चमत्कार सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या गिरीशच्या माध्यमातून. आणि इथून चांगला टप्पा चांगला बॉलिंग अटॅक करणं फार महत्त्वाचं आहे, कारण 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये तुम्ही जर अशी खराब गोलंदाजी केली मग तुम्हाला ह्या मागण्या धावा ठरू शकतात. पहा काय क्लासिकल फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये बॉलला ढकललाय, फक्त पंच केला होता आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. धाव मिळतील 4. चांगला फटका गणेशच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पीस बॉल होता आणि त्यावरती फक्त पंच केला आणि बॉलला सरळ फेकून दिलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट अप मध्ये उडवला जातोय. फटका भरपूर चांगला आहे, परंतु शतरक्षण करताय चुका. बॉल चला एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहा हे रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. भरपूर चांगला फटका होता आणि शतरक्षण केलेला चुका. दुसरा जीवदान पाहायला मिळतोय. फलंदाज गणेश. मी मगाशी देखील या खेळाडूचा उल्लेख केला होता. चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूची झेलची किंमत जरूर तुम्हाला मोजावी लागेल आणि जरूर 2 चौकार पाहायला मिळालाय. तिसरा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून काय घडलं जात आहे. लागलं तर पार नाहीतर अबाद असं समीकरण सातत्याने म्हटलं जातं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि इथून डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळतील 11 धावा दाखल पाहायला मिळतील. पहिल्या षटकातले काही बॉलचा खेळ बाकी. गिरीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने फटका भरपूर चांगला आहे. कव्हर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय आणि बॉल चाललाय गोळीच्या वेगानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. षटक क्रमांक संपलं जातोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 15 धावा.
षटक संपलं जातं या पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सध्या धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळतील 15 धावा. अप्रतिम सध्या खेळी पाहायला मिळते. खरं तर गणेश या फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे आणि खरं तर 3 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आल्या गेल्या तर त्याच्यानंतर खराब चेंडू फेकले गेले होते आणि थोडंसं महागडं षटक ठरलं गेलंय. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. गोलंदाज केतन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पडल्याच बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. फटका सक्सेसफुल. बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे टप द पार आलाय पहिल्या बॉलवरती षटकार. हे दोन खेळाडू मालेगाव टीम साठी भरपूर महत्वाचे आहेत कारण या दोन खेळाडूची बॅटिंग मी भरपूर वेळा पाहिले गेले. जोपर्यंत हे दोन खेळाडू असणार तोपर्यंत धावसंख्या भरपूर उभी पाहायला मिळेल. मोठा मार खाल्ल्यानंतर कमबॅक पाहायला बोलतोय. टप्पा पडल्यानंतर फुटवर्कचा वापर जरूर पाहायला मिळाला होता. इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल चालले विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटकाराची सैन्य धावसंख्येत बदल धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील 21 धावा 21 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. महेंद्र सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्रच्या बॅट मधला मोठा प्रहार तर जरूर पाहायला मिळतोय. फटका फसला गेलाय आणि इथून टिपलाय अप्रतिम झेल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिला. महेंद्र बॅक टू द पवेलियन. संदीपला पाहतोय जो तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जय श्रीराम चषक शिलारवाडी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. 2026 ची भव्य दिव्य स्पर्धा नाईट शृंखला पाहायला मिळते. खरं तर मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. अप्रतिम आयोजन आपल्याला नियोजन पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि खरं तर भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेला जरूर लाभलं गेलंय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बीट केला जातोय. फलंदाजाला बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. फलंदाज संदीपला मात्र जागेवरती थांबवलं गेलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती केतनला पाहतोय. चेतनला पाहतोय आपण सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर पहिल्या बॉलवरती या गोलंदाजाने मार केला होता आणि इथून मात्र पूर्ण दादागिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. चेतन पुन्हा एकदा ब्लॅकच्या स्लॉट मध्ये जरूर चेंडू पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना थोडस खराब बॉलिंग पाहायला मिळते. एकदा मिळालं दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळाले. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 23 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. दुसरं षटक चालू असताना काही बॉलचा खेळ बाकी असेल. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तर स्ट्राईक वरती संदीपला पाहतोय. कमी वयाचा खेळाडू आहे आणि इथून चांगला खेळ करावा लागेल. फटका भरपूर चांगला कव्हर पॉइंटमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एकदा मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय. धोक्याची घंटा होऊ शकते परंतु इथून पाहायचं काय घडलं जाईल. पंचांनी रिफर केला जातोय तिसऱ्या पंचांकडे. नक्कीच स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोचला जाईल. डेंजर झोन मध्ये आपल्याला हा पाहायला मिळतोय खेळाडू परंतु जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोचला जाईल. येस फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागेल दुसरा आणि खरं तर धावा मिळतील फक्त एकच आणि रनआउटचा शिकार ठरला जातो. महत्वाचा विकेट बाद होईल आणि इथून एका धावेचा विचार केला तर धावसंख्या दाखल करते सध्या पाहायला मिळत आहे 24 धावा 24 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. फलंदाज धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. षटक संपलं गेलंय. 2 शेवटचा बॉल होता हा आणि महत्वाचा विकेट बाद झाला. रनआउटचा शिकार. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्या खेळाडूने बॉलबाला भरपूर चांगला राहिला होता आणि तो खेळाडू रनआउटचा शिकार ठरला जातोय.
आणि इथून थोडा माळेगाव टीम थोडस अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 24 धावा जरूर दाखल पाहायला मिळतोय. योगेश सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जो चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गिरीश पायचे गिरीश आता या इथून कशा प्रकारे बॉलिंग अटॅक करेल हे जरूर पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं, उशीर करायचं नाहीये. प्रत्येक टीमला या सूचना पोहोचवल्या जात आहे. पहिला हाच बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. आणि इथून एकदा जरूर पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. स्ट्रायकरवरती संदीपला पाहतो आपण आता मैदानाच्या आतमध्ये. योगेशने जरूर आल्या सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. स्ट्रायकरवरती संदीप. गिरीश पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. काय वेग पाहायला मिळतोय. पहा टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येणार तेवढी धावसंख्या जरूर कमी पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम माळेगाव टीम 5 षटकांची मॅच आहे. 40-45 धावा येणं फार महत्वाचं असणार आहे. आणि इथून तुटून पडणं फार महत्वाचं आहे. मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न, थोडीशी लेंथ खरा पाहायला मिळते. 55 इशारा वाईट बॉल. 51 धाव जरूर पाहायला मिळते. 51 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 26 धावा सध्या धावकृती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात झाली गेली आणि इथून याही षटकांमध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर मग धावसंख्या थोडीशी चांगली पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम माळेगाव टीमची आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅट चेंज लागली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक लागतोय. तिसरा फलंदाज संदीप बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जो 5व्या क्रमांकावरती रवीला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणि तिथून रवीला मात्र आता आक्रमण करणं फार महत्वाचं असणार आहे. लेफ्टी बॅट्समन आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं घातक बॅट्समन म्हणून म्हटलं जातोय. आणि सध्या रवीला पराधन केला जातोय 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल. खरं तर महत्वाचे 2 विकेट होते गणेश आणि महेंद्र, आणि ते लवकर बाद झाले. आणि त्याच्यानंतर थोडंसं अडचणीमध्ये टीम पाहायला मिळते माळेगाव टीम. परंतु रवी आलाय तोपर्यंत अपेक्षा अजूनही असणार आहेत माळेगाव टीम साठी. फुल टॉस बॉल होता, आक्रमण करता आला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं खरा फंबलिंग पाहायला मिळते. इथून थ्रो देखील खरा पाहायला मिळालाय. आणि इथून बाईची 1 धाव जरूर पाहायला मिळते. आणि एका धावेनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या 27 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. चार बॉलचा खेळ इथं संपला गेलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या षटकातला पाहायला मिळेल. गिरीश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती योगेशच्या बॅटमध्ये पाहायचं मोठे प्रहार पाहायला मिळतील का. आणि इथून कमबॅक सध्या गोलंदाजाचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय. कारण एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही या षटकामध्ये. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर लेंद पंचांनी बघितले, इशारा दिला वाईटचा. आणि 51 धाव जरूर पाहायला मिळते. अविंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 28 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण पहिले 1-2 चेंडू भरपूर चांगले फेकले होते आणि त्याच्यानंतर इथून चांगला टप्पा, चांगला चेंडू फेकणं हे फार महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल आक्रमण करत आला नाहीये फलंदाज, पण इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 55 व्हाईट बॉल. 1+1 धाव मिळतील 2. आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी सध्या आता पाहायला मिळते. गिरीश या गोलंदाजीची दिशा आहे ती काहीशी भटकली गेली आणि इथून त्याला लेंथ भेटत नाहीये बरोबर. कुठल्या साईडला टप्पा टाकायचं, कारण राईट आणि लेफ्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथून चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. हा बॉल बॅटच्या नॉडांमध्ये सापडला गेलाय. फटका फसला जातोय. टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतो 4था. रवी बॅक टू द पॅव्हलियन.
मैदानाच्या आतमध्ये आहे. जिचिंद्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जो 6व्या क्रमांकावरती हा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळेल. सध्या स्ट्राईक एंडवरती या षटकातला शेवटचा बॉल. किसन सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. गिरीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. पंचाचा खराब चेंडू फेकला जातोय. वाईट बॉल. 51 धाव पाहायला मिळते. या खरं तर या षटकांमध्ये जास्ती व्हाईटच्या धावा भरपूर गेल्या गेल्यात. कमबॅक भरपूर या गोलंदाजाचा चांगला राहायला गेलाय, परंतु इथून खराब चेंडू जास्ती फेकले जात आहे. गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा त्या बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा बाटच्या स्लॉटमध्ये गॅपमध्ये बोलला टाकायला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि सोपा झेल आहे आणि चुकी होणार नाही. अप्रतिम झेल टिपला जातोय. षटक क्रमांक संपले. तिसरं आल्या मात्र माघारी परतवला जाईल. फलंदाज बाद होईल. किसन बॅक टू द पॉवर लाईन. संपलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापडीवरती पाहायला मिळतील 31 धावा. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती शरदला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज योगेश. पहिला चेंडू शरद या गोलंदाजाचा पाहायला मिळेल. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिला आज बॉल हुक केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे कार्पेटच्या सहाय्याने पाहायला मिळतंय. थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतंय आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहे आणि इथून 2 धावींनी धावसंख्या थोड्याशा पुढे पाहायला मिळते. कारण आता इथून मोठे प्रहार करणं फार महत्वाचं आहे, कारण आता 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. कारण अजूनही एक षटक बाकी असणार आहे. पहिले राऊंडचे मॅचेस सर्व 5-5 षटकांची पाहायला मिळतात. इथून खरं तर चांगला खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळाला गेलाय आज नाईट रजनी शिंकलेमध्ये, कारण अशी संधी भरपूर कमी पाहायला मिळते खेळाडूंना. क्रॉस द लाईन, गुडघा टेक, तमाशा देख, बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. षटकार, धाव मिळतील 6. सध्या योगेश मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ पाहायला मिळतोय. षटकाराच्या सैन्य धावसंख्येत बदल, धावसंख्या 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती प्रहार जरूर केला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती शरद. हा मात्र पहा, टप्पा पडल्यानंतर गुडलेस वरती चेंडू अडवला गेला होता आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक मेरी बारी तो एक तेरी बारी असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मार खाल्यानंतर कमबॅक, याला बोलतात गोलंदाजाची ताकद, आणि दाखवून देतोय गोलंदाज शरद मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक एंडवरती योगेशच्या बॅटमध्ये एक तडाखा जरूर पाहायला मिळालाय आणि इथून अपेक्षा भरपूर असणार. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, क्रॉस झाला होता फलंदाज आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये आणि इथून डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. कमबॅकिंग बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट फेकला जातोय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 39 धावा सध्या स्कोरकार्ड वरती पाहायला मिळत आहे आणि अजून या पुढचा एक षटक बाकी आहे. तोपर्यंत जर 1-2 मोठे फटके आले तर 45-50 धावा प्लस बनू शकतात, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. हा देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही. सलगचा तिसरा बॉल डॉट, अप्रतिम कमबॅक. दुसऱ्या बॉलवरती मार खाल्ल्याने सलगचे 3 बॉल डॉट फेकले जातात. या षटकातला शेवटचा बॉल, गोलंदाज शरद बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर स्ट्राईक एंडवरती योगेशला पाहतोय. सलगचे 3 बॉल डॉट केले गेलेत. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव जरूर पाहायला मिळाले आणि एका धावीनं धावसंख्येत बदल. षटक क्रमांक इथून संपलं जात आहे 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे.
चला लगेच स्पीडअप करा. गोलंदाज कुठला असेल तो बॉलिंग ट्रॅक वरती या आणि सामना लगेच स्टार्ट करायचं. इथून 24 बॉलचा खेळ इथं संपला गेलाय, म्हणजे 4 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 40 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता 6 बॉलचा खेळ बाकी. टार्गेट सेट कुठपर्यंत असेल हे जरूर आपल्याला या 6 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा सध्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून या ओव्हरमध्ये जर 6 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर कमबॅकिंग बॅटिंग आणि ज्या धावांची गरज होती त्या धावा जरूर पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम माळेगाव टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. तर 5वा गोलंदाज कोण असेल हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. काशीनाथला दाखल केला जातोय जो 5व्या क्रमांकावरती बॉलिंग टाकण्यासाठी 5व्या षटकातला काशीनाथला पाहायला मिळेल. तर 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. योगेश आणि काळूराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या स्ट्राईक वरती योगेश आहे आणि इथून योगेशला आक्रमण करणं फार महत्वाचं असणार आहे, कारण ह्या ओव्हरमध्ये टार्गेट सेट षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गारपीटच्या साईडने मारवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु बॉल चाललाय. नशिबाचा आलेला हा चौकार. धाव मिळतील 4. आयोजकांची सूचना आली गेले. जे पहिल्या राऊंडच्या ज्या मॅचेस झाल्या गेलेत, पहिल्या राऊंड पासून ही पहिल्या राऊंड मधली शेवटची मॅच आहे. ज्या ज्या टीम्स विजय झाले त्या त्या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की यायचे इथं व्यासपीठावरती चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. तर मी जे टीम्स विजय प्राप्त झाले ते एक एक मॅच जे जिंकले गेले टीम्स, मी त्या टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो की चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल आणि नक्कीच प्रत्येक टीमचे कॅप्टन यायचे मी विनंती करतोय. जे पहिल्या राऊंडचे एक एक मॅच जिंकलेत ते कॅप्टनना मी विनंती करतो की लगेच या जास्ती उशीर करायचं नाही आहे, कॅप्टन यायचंय. जवळ मैदानाच्या आतकडे गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल काशीनाथ. पहा स्लो पद्धतीचा चेंडू, त्याच्यानंतर विकेट पडकरण्यात चुक्या पाहायला मिळतात, वारंवार चुक्या, आणि या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाचे आहे. आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 46 धावा सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन. 5 षटकांमध्ये ज्या धावांची गरज होती त्या धावा सध्या तर पाहायला गेल्यात, परंतु इथून पुढच्या इनिंगमध्ये पुढचा कार्यक्रम बाकी आहे अजून. गोलंदाज काशीनाथ पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटच्या रनरमध्ये सापडला नाही. गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय, कव्हर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय आणि इथून चांगली रनिंग पाहायला मिळते. इथून वारंवार थोड्याशा खराब फंबलिंग पाहायला मिळत आहे, कारण इथून जर विचार केला तर 2 धावा जरूर कन्वर्ट केल्या जात आहे आणि या 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 48 धावा. 48 स्कोर कार्डवरती सध्या धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहिले तर 5 फलंदाज बाद झालेत. या षटकातले अजूनही काही बॉलचा खेळ बाकी असेल. मी तर म्हणेन 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉलवरती 1 चौकार 1 षटकार येणं फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. काशीनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटची एनर्जी लागली जाते. बॅटची टॉपिक. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 6वा. फलंदाज योगेश बॅक टू द पॉवर लँड. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सकाराम. शेवटचा बॉल टार्गेट सेट कुठपर्यंत असेल, या बॉलवरती काय घडेल. बॉलिंग ट्रॅकवरती काशीनाथ. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सकारामला बाद. चौकार षटकार सिंगल डबल की फलंदाज बाद या येणारा बॉलच सांगून जाईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. शेवटच्या बॉलवरती गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून मला वाटतं या डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. इथून षटक क्रमांक संपला जाते 5वं. मला वाटतं या फलंदाज बाद झाला जातोय आणि इथून षटक क्रमांक संपला जाते 5 आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा. येणारे बॉल असतील 30 आणि 30 बॉल मध्ये 49 धावांची गरज. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय वक्रतुंड जमरुकवाडी टीमला पुढच्या इनिंग मध्ये 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी इथेच थांबतोय, तुम्ही थांबू नका. आणि खरं तर मला इथं बोलण्याची संधी मिळाली. मी स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतोय. मला इथं एक चांगली संधी मिळाली. भरपूर चांगलं आयोजन पाहायला बोलतोय आणि इथून मी विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील उत्तम दादा पादीर. एक ह्या परिसरामध्ये एक चांगले समालोचक सातत्यानं
कशा विभागचे अध्यक्ष आहेत आणि एक चांगली व्यक्तिमत्व देखील आहेत आणि खरं तर या परिसरामध्ये सातत्याने त्यांना पाहिलं जातं आणि अप्रतिम समालोचक आपल्यासोबत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. धन्यवाद. हॅलो, वर्णे टीमचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या. वर्णे टीम, वर्णे ठाकूरवाडी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी या. चिठ्ठ्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय आणि आपण उपस्थित नसाल तरी देखील कार्यक्रम होईल यात शंका नाहीये. चला सुरुवात. लिमनेवाडी संघाला इथून बाय मिळाले. विश ऑल द बेस्ट टीम लिमनेवाडी. आणि फर्स्ट सामना सेकंड इनिंग मधला विजय संघ आणि त्याला फाईट करेल टीम वर्णे ठाकूरवाडी. आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल सुरेश 11 पोसरी आणि वडाचीवाडी. म्हणजेच पहिली मॅच या ठिकाणी वडाचीवाडी आणि पोसरी 11 ही पहिली मॅच होईल याकडे देखील लक्ष असू द्या. चला चांगली मॅचेस पाहायला मिळेल. बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. धन्यवाद मनोजी फसाळे सर, आपण या ठिकाणी आलात, थोडंसं सहकार्य केलं, तुमचं देखील मनापासून अभिनंदन. मी इन्व्हाइट करेल आयोजक आपण मनोजचा देखील त्या ठिकाणी सत्कार करा. मनोज फसाळे आपण त्या ठिकाणी या, आपला देखील त्या ठिकाणी केलं जाईल मुख्य व्यासपीठावर मान आणि सन्मान. तसेच आमचे साथी समालोचक संतोषजी शेंडे कुठे असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय लगेच. इथे टॉस केला जातोय पहिल्या मॅचचा. सेकंड इनिंग मधील फर्स्ट मॅच वडाचवाडी संघाने नाणेफेक जिंकले. पोसरी 11 संघाचा टॉस तर जरूर झालाय आणि डिसिजन पोराला पाच षटकाची मॅच आपण बघतोय. एस फिल्डिंग स्पीकरला बॅटिंग साठी इन्व्हाइट केले टीम बडाचवाडी संघाला. मी मनोज फसाळेंना विनंती करेल की आपण या ठिकाणी या. 3 षटकाची मॅच असतील या ठिकाणी, नक्कीच लक्ष असू द्या. एस फर्स्ट बॉल आणि इथे थोडासा इष्टी रक्षकाची चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान, चेंडू सीमा पार, मिळतील बॅटकट 4 धाबा, चौकार. $49 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. अक्षरशः जर पाहिलं तर 30 धावांचा 30 बॉलमध्ये 49 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवर दर्जेदार चौकार आपण पाहिला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दुसऱ्या बॉलवर जबरदस्त स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. 6 धावांकरता येतो आवड A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, षटकार. इथे मनोज फसाळे सरांचा या ठिकाणी
खरं तर सत्कार केला जाईल. मी विनंती करेल गणेश भगत आपण त्या ठिकाणी जा. आपल्या हस्ते मायाची उबदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन त्यांचा मान सन्मान जो मात्र केला जाईल. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर बॉल हा पीस झाला आणि जरूर एक्स्ट्राची धाव जी मात्र धाव फलकावर जोडली जाईल. इथे आपण सत्कार बघतो मनोजी फसाळे सरांचा अगदी एक गोड आवाज जो मात्र आपण ऐकला आणि तदनंतर एक चांगला समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने या पनवेल विभागामध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकतो. आणि यावेळेस मात्र कव्हर पॉइंट मध्ये जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये फंबल झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांकरता येतोय बिग बॅटल चौकार. आपण पाहिला फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. चेतन आणि हरिदास अशी जोडी सलामीची आपण या ठिकाणी बघतो. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये त्याला उडवलंय पार्किंग लॉटला. चेंडू आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. अर्थात तुम्ही पाहू शकाल मोग्रज विभागातून बिलॉंग होत असताना आज या मॅच साठी खरं तर उपस्थिती दाखवली. धन्यवाद साहेब आपण आलात. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका ऑन साईडला खेचायचा होता परंतु चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चेतन त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार जरूर पाहिला आणि तदनंतर कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना चेतनला तुम्ही पाहू शकाल. येस धन्यवाद. आपण या ठिकाणी बघतोय पहिलं षटक समाप्त झालं. अर्थात तुम्ही पाहू शकाल 38 सर्कलचं बंधन होतं आणि तो षटक या ठिकाणी समाप्त होत असताना धाव फलकावर धाबा लागले गेलेत 21 धाबा. 49चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. लिमनेवाडी टीमला इथून जरूर बाय मिळाले आणि सेकंड इनिंग मधील प्रत्येक सामना 3 षटकाचा राहील याकडे देखील लक्ष असू द्या. त्यानंतर थर्ड इनिंग मध्ये किती ओव्हरचा सामना असेल ते देखील आमच्या आयोजकांचा आमच्यापर्यंत थोड्याच वेळात निर्णय येईल. यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांकरता फलंदाज हरिदासच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. जे हर्षदच्या बॅट मध्ये आपण चौकार पाहिला. जरूर चांगली बॅटर आहे हर्षद आणि नॉन स्ट्राईक एंडला देखील तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज काशीनाथला तुम्ही पाहू शकाल.
येस या ठिकाणी जर पाहिलं तर फर्स्ट स्लिप मधून बॉल फरार झाला होता, अगदी गल्ली पॉइंट मधून जबरदस्त स्ट्रोक पाहिला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथून देखील पाहिलं तर 4 धाबा आल्या. 4 धाबेने धाफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. एक विकेटच्या मोबदल्यात धावा आपण बघतो 39. हर्षा बॅट मधून ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये बॉल हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे सोडली जाईल झेल. खरं तर ही झेल फार महत्वाची होती. फलंदाज हर्षलची झेल एक महत्वाची झेल होती आणि ही घेणं देखील तितकीच महत्वाची होती. या मॅच मध्ये असं म्हटलं जातं ना की कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा तुम्ही कॅच सोडतात ना तेव्हा तिथून फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो आणि तेच समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला पुन्हा एकदा हरिदासला पाहू शकाल. हो हो, जबरदस्त बॉल, अगदी बॉलचं व्हेरिएशन होतं ना ते मात्र जबरदस्त पाहायला मिळाला. अगदी वेग भरपूर होता. तदनंतर जसा बॉल पडला मैदानाच्या आतमध्ये आखूड टप्पाचा बॉल राहिला, थोडासा डीप मध्ये खाली राहिला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. म्हणजे जबरदस्त विकेट किपरिंग पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाज मी तर म्हणेन हरिदासने आणि त्या झेल ड्रॉप केली जाते. हरिदास या फलंदाजाला 2 जरूर जीवदान दिलेत. त्या संधीचं सोनं देखील करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाची मॅच या ठिकाणी समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. 49चं टार्गेट आहे, 32 बनलेत. अजूनही काही धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच उर्वरित 18 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. नेक्स्ट मॅच असेल 3 षटकाची मॅच असेल. वड्याचवाडी टीम आणि टीम सुरेश 11 पोसरी दोन्ही टीमने लगेच तयार राहा. जशी मॅच संपेल तशी एका साइडने सुरेश 11 पोसरी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. तुळशीराम बांगारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा. आयोजकांच्या माध्यमातून आपला देखील केलं जाईल त्या ठिकाणी सत्कार. एक जबरदस्त व्यक्ती आपण बघतो आणि त्यांचा देखील या मुख्य व्यासपीठावर म्हणजे स्टॉल्सबाग कक्षामध्ये त्यांचं देखील स्वागत केलं जातो. हे खरं तर वैशिष्ट्य शिलारवाडी गावाचं. प्रत्येक व्यक्तीचं मान सन्मान करणं तितकंच महत्वाचं असतं. हा मॅच मध्ये जेव्हा तुम्ही आयोजन करताना तिथून खरं तर आयोजन नुसतं आयोजन नसतं. त्या आयोजनामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासाठी खरं तर चांगली ठरत असते. म्हणजे त्यांच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य लाभत असतो. तेच साध्य करत असताना आयोजक आपण शिलारवाडी टीमचे सर्व या ठिकाणी पाहतोय. एक जबरदस्त मॅच, भव्य दिव्य नाटची रजनी शृंखला या ठिकाणी आपण बघतोय. एक जबरदस्त स्ट्रोक, कव्हर पॉइंट गल्ली मधून बॉल फरार. 4 धावांकरता फलंदाज हरिदासच्या बॅट मधनं आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार आपण पाहिला फलंदाजाच्या बॅट मध्ये. इथे मात्र सुपला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हुकला जरूर. चांगला बॉल रिलीज केला. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी देखील आपण या ठिकाणी बघतो. अशी गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉल डॉट काढावे लागतील मालेगाव ब टीमला. अर्थात तुम्ही पाहू शकाल गणेशची ही टीम आणि गोलंदाजी ट्रॅकवर देखील आपण संघाचा सरसेनापती गणेशला बघतोय. इथे बॉल खरं तर त्या ठिकाणी नशिबाने अडवला गेला आणि मी तर म्हणेन 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्या. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार आला असता परंतु नशिबाची साथ देखील मालेगाव टीमकडे आहे की काय असं म्हणायला काही हरकत नाहीये.
कारण आज जर त्या ठिकाणी बॉल आडला नसता तर नक्की चौकार देखील पाहायला मिळाला असता. भरपूर क्रीडा प्रेक्षक रसिक बोलत असतील की चौकार कुठे आडला. ह्यावेळेस मात्र ऑन साइडला जबरदस्त हिट, बॉल चालला वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांकरिता येतोय दमदार चौकार. धन्यवाद. इतिहास तर घडवावा लागेल, परंतु जी बॅटिंग केले ना बर्ने ठाकूरवाडी टीमने, सॉरी जामरुक टीमने, ती मात्र जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हरिदासच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौक. आता अशी गाणी लावतात ना की जबरदस्त, असं वाटतं की नाचायला जावं की काय, कारण 1:34 झालेत. अशी गाणी लावल्यावर जबरदस्त एकदम छान वाटतं. आणि यावेळेस मात्र 3 धावे संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. फलंदाजाचा विचार केला तर हरिदासच्या बॅट मधनं 3 धावा येतील का, की मॅच फिनिश केली जाईल. स्ट्रोक भरपूर चांगला आहे, स्टँड इन डिलिव्हर्ड फलंदाजाच्या बॅट मधनं, गाव कॉर्नर रिजन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता येतोय बिग 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 षटकार. मॅच फिनिश केले आणि या मॅच मध्ये विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल जामरुक